नमस्कार. आपल्या आई आजीबाईच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज ज्वारीच्या पिठाचे घावणे बनवणार आहेत. तर त्याचं आपण साहित्य बघूया. घेतलेलं आहे ज्वारीचं, हे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार त्यात टाकायला, खायचा सोडा जराशी टाकायचा आपण त्याच्यात, आणि तेल घेतलं घावण्याला सोडायला. आपण आता ते घावण्याचं पीठ काढून घेऊया. आपण आता हे पीठ पातेल्यात घेऊया, 1 वाटी भरून. चवीनुसार मीठ टाकूया, खायचा सोडा जराशी टाकूया, आणि आता आपण हे काढून घेऊया. हे घेऊन त्याच्यात टाकूया आणि हे काढून घेऊया. त्याच्यात गिठुडी झाली नाही पाहिजे. असं मध्यम पीठ करायचं, लई पातळ बी नाही आणि लई घट बी नाही करायचं. तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याला तेल लावून घेऊया आपण. चांगला तवा तापून घ्यायचा. तवा तापलेला आहे, आता आपण दीड टाकूया त्याच्यावर. जरा तेल सोडूया. आता आपण उलटून घेऊया. दुसऱ्या टाकूया. Subscribe to my channel and also press this bell icon. हे झाले ज्वारीचे घावणे. कढईवर थोडं 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 तेल सोडूया. हे घावणं तयार झालेलं आहे. आता आपण जरा याला पलटी देऊया आणि काढून घ्यायचं थोड्या वेळाने. आता हे घावणं काढून घेऊया. हे घावणे तयार झालेले आहेत ज्वारीच्या पिठाचे. आता हे दह्याबरोबर लोणच्या बरोबर खाऊ शकता. चवदार लागत आहे, पौष्टिक येत हे. आणि हे तुम्ही करून बघा, खाऊन बघा, आणि आमच्या रेसिपीला लाईक करा.